ओम शांती. आज मराठी मुरली बाप दादा आपणाला सांगत आहेत. गोड मुलांनो, आज 6 जुलै 2026ची मुरली आहे. बाप दादा मधुबनमधून मधुर अनमोल महावाक्य आहे. गोड मुलांनो, हांजी बाबा, जिवंतपणीच या शरीरापासून वेगळे व्हा, म्हणजेच आत्मअभिमानी स्थितीचा अभ्यास करा. अशरीरी बनून बाबांची आठवण करा. यालाच म्हटलं जाते डेड सायलेन्स, म्हणजे निर्वाण शांतता. प्रश्न: तुम्ही मुले आता आपले फाउंडेशन मजबूत करत आहात. मजबूती कोणत्या आधारे येते? उत्तर: पवित्रतेच्या आधारे. जितकी जितकी आत्मा पवित्र अर्थात खरे सोना बनत जाते, तितकी मजबूती येते. बाबा आत्ता स्वराज्याचे फाउंडेशन इतके मजबूत घालतात की अर्धा कल्प त्या फाउंडेशनला कोणीही हलवू शकत नाही. तुमचे राज्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. इतकं सुंदर आता भाग्य बाबा आपल्याला देत आहेत. गीत चाललेलं आहे. ओम नमः शिवाय. ओम शांती. बाबा म्हणतात, माझी आठवण करा, अर्थात अशरीरी बना, अर्थात डेड सायलेन्स. जसे मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा डेड सायलेन्स होते, म्हणजे नीरव शांतता पसरते. म्हणतात ना, याचे शरीर शांत झाले. शरीर आणि आत्मा वेगळे झाले, संपला आहे. इथे देखील तुम्ही मुले जेव्हा बसता तेव्हा याला डेड सायलेन्स म्हटलं जाते, कारण तुम्ही आत्माभिमानी बनून बसता, म्हणजे शरीराला विसरण्याचा पुरुषार्थ बाबांच्या शिकवणीप्रमाणे करत असता. जिवंतपणेच अशरीरी बना, स्वतःला आत्मा समजा, बाबांची आठवण करा. तुम्ही जाणता हीच खरी शांती आहे. ते लोक शांतीला जाणत नाहीत. डेड सायलेन्सचाच अर्थ तर अजिबातच जाणत नाहीत. डेड सायलेन्स म्हणजे निर्मळ, एकदम संपूर्ण शांतता. याचा अनुभव सुद्धा नाही आणि खरा अर्थ सुद्धा मनुष्याला माहीत नाही. डेड सायलेन्स का म्हटलं जाते? आठवण करून देतात की तो मेला, शांत झाला. तुम्ही देखील देह अभिमानापासून मेले आहात ना आधी. तुम्ही देखील मरा. तुम्ही देखील शांत व्हा, म्हणजे आत्मअभिमानी बनून आत्माच्या स्वधर्मामध्ये स्थित व्हा. आत्माचा स्वधर्म आहे शांती, आणि आत्मा शांतीधाममध्ये राहणारी शांती सागरचं लाडलं मूल. तुम्ही आत्माच शांत स्वरूप आहात, म्हणून तुम्ही देखील शांत व्हा. मोठे मोठे लोक गांधीजींच्या समाधीकडे जातात. तिथे जाऊन म्हणतील डेड सायलेन्स, अर्थात शांतीमध्ये बसा. तुम्हाला देखील माहिती आहे की आपण आत्मा शांत स्वरूप आहोत. दुनियाला हे ठाऊक नाही. आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थित होतो. आपला स्वधर्म शांती आहे. आपली आत्मा शांत स्वरूप आहे. त्यांना हे माहीतच नाही. फक्त म्हणतात शांतीमध्ये बसा, डेड सायलेन्समध्ये बसा, परंतु शांती काय आहे हे त्यांना माहिती नाही. म्हणून शांती देवाकडे, भगवंताकडे मागतात. आत्माच म्हणते शांती पाहिजे. आत्माच म्हणते शांती पाहिजे. आत्मा आपल्या स्वधर्माला विसरलेली आहे. वास्तविक आत्म्याचा धर्म शांत आहे. मग आत्मा असे का म्हणते की अशांती आहे? अशरीरी होऊन बसा. ते हठयोगी तर हट्टाने प्राणायामद्वारे श्वास रोखून धरतात, तर जशी काही मृत्यू सदृश अवस्था होते ते मात्र आहे ना. ज्याप्रमाणे जे मोठे मोठे हठयोगी आहेत, शरीराची तपस्या करतात, शरीराचा योग करतात, शरीराला कशा प्रकारे मोल्ड करतात, शरीराचे वेगवेगळे पोझिशन बनवतात, आणि बाबा म्हणतात ते शरीराला हठयोगाद्वारे, म्हणजे ते रोज प्रॅक्टिस करून काय करतात, श्वासाला देखील रोखून ठेवू शकतात, किंवा एका पायावरती सुद्धा उभे राहतात. असे बरेच प्रकार करतात, परंतु त्याच्यामध्ये त्यांना वास्तविक शांती नाही मिळत. म्हणून बाबा म्हणतात
बघा, हठयोगी तर हट्टाने प्राणायामद्वारे श्वास रोखून धरतात, तर जसा काही मृत्यू सदृश अवस्था होते त्याला म्हटले जाते कृत्रिम शांती. तुम्हा मुलांना तर माहीत आहे की आपला स्वधर्म शांत आहे. तुम्ही आत्मे स्वराज्य घेत आहात. आत्म्याचं सर्व काही बनते, म्हणजे आत्मा बॅरिस्टर बनते. आत्मा म्हणते मला राज्य पाहिजे. यापूर्वी देखील बाबांच्याकडून राज्य घेतले होते, आता पुन्हा घेण्याकरिता आलो आहोत. मनुष्य देह अभिमानामध्ये आहे, त्यामुळे दुःखी आहेत. आता तुम्ही समजता की आपण आत्मा आहोत. आपल्या परमपिता परमात्म्याकडून आपण स्वर्गाचं राज्य म्हणजे स्वराज्य घेण्यासाठी आलो आहोत बाबांच्याकडे. तुम्हा आत्म्यांना राज्य हवे आहे, स्वर्गाचे स्वराज्य, सुखाचं साम्राज्य हवं आहे. यावेळी आत्मा स्वराज्य मागत आहे की पतित पावन आम्हाला पावन बनवा, आम्हाला सुखामध्ये घेऊन चला. आत्मा यावेळेला स्वराज्य मागत आहे भगवंताकडे. बेहदच्या बाबांच्याकडून श्रीकृष्णाला तर स्वराज्य मिळाले होते, मग ते गमावले. आता बाबा येऊन तुम्हा आत्म्यांना राज्य देतात. यालाच राजयोग म्हटलं जाते. यालाच म्हटलं जाते सहज राजयोग. बाबा तुम्हाला कसलीही भक्तीप्रमाणे मेहनत करावत नाही. भक्तीमध्ये किती मेहनत करतात, किती वेळा तीर्थस्थानाला जातील, किती धक्के बुके खातील, किती पूजापाठचं किती मोठं कार्यक्रमामध्ये किती मेहनत करतात. परंतु बाबा म्हणतात आता तुम्हाला काय करतात बाबा, स्वराज्य राज्य आत्म्यांनाच बाबा स्वराज्य देत आहात, कारण तुम्ही मागितलं आहे. श्रीकृष्णाला तर स्वराज्य मिळाले होते ना, मग ते गमावले. हे चक्र आहे सृष्टीचं. आता बाबा येऊन तुम्हाला पुन्हा आत्म्यांना राज्य देतात. याला राजयोग म्हटलं जाते. परमपिता परमात्मा राजयोग शिकवत आहेत. मनुष्य देह अभिमानी असल्या कारणाने म्हणतात मी अमुक आहे. देहालाच मी समजतात. वास्तविक मी हे आत्मा म्हणते. आत्मा म्हणते मी ही वस्तू उचलतो. स्त्री म्हणेल मी उचलते. वास्तविक आत्मा तर पुरुष आहे, म्हणून पुरुषार्थ म्हटलं जातं. म्हणजे आत्मा पुरुष म्हणजे शरीरामध्ये आहे, म्हणून पुरुषार्थ करा बाबा म्हणतात. आणि जेव्हा आत्मा शरीरातून निघून जाते त्याला म्हणतात आरती. रथ नाही, रथामध्ये शरीरामध्ये आत्मा नाही, म्हणून म्हणतात आरती उचला, है ना. तर बाबा म्हणतात वास्तविक आत्माच बोलते, आत्माच सगळं करते. वास्तविक आत्मा तर पुरुष आहे. मी आत्मा बाबांचा मुलगा आहे. आत्मा म्हणते बाबा आम्ही तुमच्याकडून स्वराज्य घेत आहोत. परमात्मा आत्म्याला स्वराज्य देतात. भक्ती आणि ज्ञानामध्ये पहा किती अंतर आहे. शिवाचे मंदिर देखील असते. सर्वात जास्त घंटा देखील शिवाच्या मंदिरामध्ये वाजतात. त्यांना जागे करतात, म्हणजे त्यांची अपार भक्ती करत आहेत. जागे तर सर्वांनाच करतात. पहाटे लवकर ढोल ताशा देवी देवतांच्या मंदिरात सुद्धा वाजवतात. इथे बाबा मुलांना जागे करून देवता बनवतात. घंटा इत्यादी वाजवण्याची काहीही गोष्ट नाही. इथे आहे मुख्यतः अज्ञानामधून आणि नास्तिकापासून आस्तिक बनवण्याचा प्रकाशाची घंटेची वेळ आहे. ही वेळ ती आहे. इथे घंटा ताशा बाशा वाजवण्याची गरज नाही. इथे आहे देह अभिमानाला संपून देही अभिमानी बनण्याची गोष्ट आहे. इथे जागं व्हायचं आहे ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे. तर बाबा म्हणतात मुलांनो, तुम्हाला स्वराज्य हवे असेल तर पहिले पवित्र बना, म्हणजे मनबुद्धी संस्काराने कृती व्रती दृष्टी स्मृती समर्थीमध्ये शुद्धता. म्हणून बाबा म्हणतात तुम्हाला स्वराज्य हवे असेल तर पवित्र बना. एम ऑब्जेक्ट बुद्धीमध्ये असते. स्टुडंट म्हणतील आम्ही ही मॅट्रिक पास करू आणि मग हे करू आणि ते करू. मुले ठरवतात ना, लौकिक स्कूलमध्ये जेव्हा मुले जातात तेव्हा ठरवतात मी हे बनू ती बनू. तर बाबा म्हणतात तुम्हाला पण तुमचं लक्ष निश्चित करायचं आहे की आपल्याला कुठल्या माळेमध्ये जायचं आहे. संन्यासींना देखील वाटते ना आम्हाला शांती मिळावी. एक कथा देखील आहे ना, हार राणीच्या गळ्यातच होता आणि ती तर सर्वत्र बाहेर शोधत होती. तर ते देखील शांतीला बाहेर शोधतात. संन्यासी सुद्धा काय करतायत, भगवंताच्या शोधासाठी शांतीसाठी संन्यास घेतलेला आहे, परंतु अवस्था झालेली आहे त्या राणीच्या हारासारखी.
तर बाबा म्हणतात ते देखील शांती बाहेर शोधत असतात, परंतु आत्मा तर शांत स्वरूपच आहे ना. ओम शांति. आज मीठे प्यारे बाबा हम बच्चों को कहते हैं 7/7/2026 बाप दादा मधुबन से मधुर अनमोल महावाक्य है. मीठे बच्चे, हाँ जी बाबा, तुम्हें नशा होना चाहिए कि हमारा बाबा आया है, जिसको हमने आधा कल्प से पुकारा. उसको पाने के लिए भक्ति, मनन, श्रवण, कीर्तन, भजन, पूजन, अर्चन, दास्य, सख्य और पूजा पाठ करके हमने नवविधा भक्ति की उसको पाने के लिए. तो वह अभी हमारी भक्ति को स्वीकार करके हमारा भक्ति का जो भी था भाव उसको मंजूर करके बाबा आया है ना. हमारा सद्गति दाता परमपिता परमात्मा आया है. तो बाबा कहते हैं मीठे बच्चे, तुम्हें नशा होना चाहिए कि हमारा बाबा आया है हमें विश्व का मालिक बनाने. जिसको हमने कहा था पतित पावन आ जाओ, पतित पावन सीताराम ईश्वर अल्लो तेरे नाम. तो वही परमपिता परमात्मा हम सभी आत्माओं का सद्गति दाता, मुक्ति जीवन मुक्ति दाता आया है. हम उनके सम्मुख बैठे हैं. प्रश्न, कर्मों की गुह्य गति को जानने वाले कौन सा पुरुषार्थ अवश्य करेंगे? उत्तर, याद में रहने का पुरुषार्थ अवश्य करेंगे, क्योंकि उन्हें पता है कि याद से ही पुराने अनेक हिसाब किताब और पाप कर्मों का बोझा चुकतू होना है. वो जानते हैं कि आत्मा अगर पुराने हिसाब किताब कर्मभोग चुकतू नहीं करेगी तो उसे सजाएं और खानी पड़ेगी और पद भी भ्रष्ट हो जाएगा. कहाँ पे? स्वर्ग में, सतयुग में. पुनर्जन्म भी ऐसा ही होगा फिर हिसाब किताब चुकतू नहीं करेंगे तो. और स्वर्ग में पद भी भ्रष्ट हो पाएगा, माना स्वर्ग में नहीं जा पाएंगे हम. ओम शांति. मीठे मीठे सिखी लदे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग. नमस्ते प्यारे बाबा, नमस्ते. हम हैं सतबुद्धि से, आत्माभिमानी स्थिति से गीता ज्ञान को, सच्ची गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. धारणा सजाओं से मुक्त होने के लिए, माना दुखों से मुक्त होने के लिए. मनुष्य के जीवन में किसी को तन का, किसी को धन के द्वारा, किसी को मन के द्वारा दुख है. तो तन मन धन के दुखों से मुक्त होने के लिए, माना सजाओं से मुक्त होने के लिए अपने पुराने सब हिसाब किताब बाबा के याद से, माना योग बल से चुकतू करने हैं. योग बल से दो मार्ग देते हैं सदगति दाता शिव परमपिता. एक तो भोग बल से, भोगना से चुकत करो, नहीं तो बाबा को याद करके योग बल. योग माना मन बुद्धि की तार, उसके साथ जोड़ो, उसके याद में रहो, उसके शिक्षा को मन में विचार सागर मंथन करो, उसके शिक्षा को अपने मन में जगा दो, उसके शिक्षा के ऊपर चिंतन करो कि बाबा ने मुझे आज मुरली में क्या ज्ञानामृत संजीवनी बूटी दी है, जिससे मैं अमरपुरी स्वर्ग का वर्षा प्राप्त करूँगा, स्वर्ग का राज्य प्राप्त करूँगा. क्योंकि परमपिता परमात्मा क्या है? उसको शक्ति दाता, मुक्ति दाता, अमरनाथ, सोमनाथ, पाप कटेश्वर, भोलेनाथ और वैद्यनाथ अनेक उसके नाम है ना. तो इसीलिए उसको पाप कटेश्वर भी कहते हैं. किसी भी देवी देवताओं के आगे पाप कटेश्वर शब्द नहीं लगता है, केवल परमात्मा की महिमा पाप कटेश्वर ऐसे करके करते हैं. उसके अनेक नाम रख दिए उसके कर्तव्य कर्मों के अनुसार. जैसे कृष्ण को कहते हैं श्याम सुंदर, लेकिन शिव परमपिता परमात्मा को कहते हैं सत्यम शिवम सुंदरम. तो इसीलिए धारणा में है कि सजाओं से मुक्त होने के लिए पुराने सब हिसाब किताब योग बल से चुकतू करने हैं. ट्रस्टी होकर सब कुछ संभालना है, माना मन बुद्धि द्वारा ज्ञान की धारणा करते हुए
अपने कर्तव्य कर्मों को अच्छे से निभाना है। किसी भी बात की चिंता नहीं करनी है, क्योंकि जिसको तुमने पुकारा था वो भगवान अभी तुम्हें मिल गया है, तुम्हारा बन गया है। और इतनी भीड़ में से माना कोठों में कोई में से भी कोई परमात्मा ने हमें अपना बनाया है। सदगति का ज्ञान रोज ही ज्ञान मुरली अमृत हमें बता रहा है। तो इसीलिए बाबा कहते हैं बच्चा अभी देह अभिमान को खत्म करो और आत्म अभिमानी बनना है, क्योंकि आत्मा ही अजर अमर अविनाशी है। शरीर तो बदलेगा, शरीर आत्मा छोड़ेगी। दूसरी धारणा, ये कमाई का समय है, माना इस समय ही सद्गति सद्बुद्धि मुक्ति जीवन मुक्ति भगवान से पाने का समय है। लेकिन भगवान कौन है, कौन हमारा भाग्य बदल सकता है, ये जानना अति आवश्यक है। भले प्यार से हमने सभी देवी देवता को भगवान कह दिया, लेकिन इंग्लिश की बात समझो कि इंग्लिश में कहते हैं गॉड इज़ वन, गॉड इज़ लाइट, गॉड इज़ ऑलमाइटी, गॉड इज़ लिबरेटर। और देवी देवता को क्या कहते हैं, लॉर्ड कृष्णा, लॉर्ड गणेशा, लॉर्ड हनुमाना, लॉर्ड लक्ष्मी, गॉडेसेस लक्ष्मी कहते हैं लॉर्ड, और लॉर्ड सत्यनारायण महाराज। तो सबको लॉर्ड कहते हैं। गॉड तो एक ही परमपिता परमात्मा सदगति दाता भूतनाथ भी कहते हैं शिव परमात्मा को, जो हम आत्माओं के अंदर के कमी कमजोरी के बुरे संस्कारों के और पाप कर्मों के भूतों को निकाल देता है। हमारी दृष्टि वृत्ति पावन पवित्र बनने के लिए उसके साथ ही मन बुद्धि से लगन लगानी चाहिए। इसलिए तो दुनिया कहती है पतित पावन आओ, है ना, इसलिए आओ, पावन बनाने आओ। इसका मतलब ज़रूर सभी आत्माएं मनुष्य आत्माएं पतित हो गई है। तो बाबा कहते हैं ये कमाई का समय है, इसमें घर घाट धंधा दोरी आदि भी करना है, लेकिन याद तो परमात्मा की शिक्षा को ही करना है, क्योंकि जिसके साथ हमारी याद जुड़ती है उसके वाइब्रेशन हमें मिल जाते हैं, उसके जैसा ही हमारा स्वभाव संस्कार बनता है। लेकिन इस दुनिया में तो सारे ही मनुष्य तमो प्रधान हैं, कोई भी सतो प्रधान देवता देवी देवता नहीं है, कोई भी अभी तक नर से नारायण नारी से श्री लक्ष्मी बना नहीं है। कहावत है ना, नर जो करनी करे नारी जो करनी करे नारी से श्री लक्ष्मी बन जाए, और नर जो करनी करे नर से श्री नारायण बन जाए। तो नारी करनी कैसे करना है, माना कर्म मन बुद्धि संस्कारों द्वारा तन मनसा वाचा कर्मणा द्वारा कृति वृत्ति दृष्टि स्मृति और समर्थि द्वारा कर्म कैसे करना है, वो परमात्मा रोज ज्ञान मुरली अमृत में हमें समझाते हैं। तो बाबा कहते हैं धारणा में बच्चे ये कमाई का समय है, इसमें घर घाट धंधा दोरी आदि याद नहीं करना है। फरिश्ता बनने के लिए एक बाप की याद में रहने का पूरा पुरुषार्थ करना है। पुरुषार्थ, पुरुष माना आत्मा इस रथ में शरीर में विराजमान है, तभी हम कर सकते हैं सद्गति सद्बुद्धि मुक्ति जीवन मुक्ति पा सकते हैं। शरीर से आत्मा निकल गए तो क्या कहते हैं, आरती उठा लो, माना आत्मा रथी, आत्मा रथ से चली गई तो आरती हो गई। तो हमें क्या करना है, अभी बाबा की याद का पूरा पुरुषार्थ करना है। वरदान, याद की सर्च लाइट द्वारा वायुमंडल बनाने वाले विजय रत्न भव विस्तार। सर्विसेबल आत्माओं के मस्तक पर विजय का तिलक लगा हुआ ही है, लेकिन जिस स्थान की सर्विस करनी है उस स्थान पर पहले से ही सर्च लाइट की रोशनी डालनी चाहिए। याद की सर्च लाइट से ऐसा वायुमंडल बन जाएगा जो अनेक आत्माएं सहज समीप आ जाएगी। फिर कम समय में सफलता हजार गुना होगी। इसके लिए दृढ़ संकल्प करो कि हम विजय रत्न हैं, तो हर कर्म में विजय समाई हुई है। स्लोगन, जो सेवा स्वयं को व दूसरे को डिस्टर्ब करे वो सेवा नहीं बोझ है। तो ध्यान रखें, तन मन धन से सेवा करते टाइम हम क्या होता है लाभ, उसमें से उसका ध्यान रखें और उसी अनुसार चले। ये अव्यक्त इशारे ज्वाला स्वरूप स्थिति में रह शक्तिशाली याद का अनुभव करो। ज्वाला रूप बनने के लिए यही धुनी सदा रहे कि अब वापस घर जाना है अर्थात उपराम। जब आपने निराकारी घर जाना है तो वैसा अपना वेश बनाना है, तो जाना है और सबको वापस ले जाना है। इसी स्मृति से स्वतः ही सर्व संबंध सर्व प्रकृति के आकर्षण से उपराम
अर्थात साक्षी बन जाएंगे। साक्षी बनने से सहज ही क्या होगा, बाप के साथी व बाप समान भी गुण ज्ञान शक्तियों से भरपूर बन जाएंगे। इसलिए देवताओं का क्या गायन है, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम अहिंसा परम धर्म एवं डबल अहिंसक भी देवताओं को ही कहते हैं। और परमात्मा को कहते हैं सत्यम शिवम सुंदरम। अमरनाथ है, सोमनाथ है, महाकालेश्वर है, उसके तो अपने कर्तव्य कर्मों के अनुसार उसके भी बहुत नाम हम मनुष्य ने रख दिए, लेकिन बाबा कहते मेरा असल नाम है शिव। ओम शांति। शुक्रिया मीठे प्यारे बाप दादा, शुक्रिया फरिश्तों, शुक्रिया ड्रामा।